शनिवार. आज संध्याकाळी सगुण तिला भेटणार होता. त्याच्याबरोबर ती फिरायला जाणार होती. आज पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाबरोबर निरुद्देशपणे ती भटकणार होती. आयुष्यातल्या एका नवीन नवथर अनुभवाला सामोरी जाण्याची मनातल्या मनात ती तयारी करत होती. आज सकाळपासूनच ती विलक्षण आनंदी, प्रसन्न वाटत होती. त्याच भरात तिने स्वतःचं आवरायला घेतलं. नेहमीप्रमाणे हाताला येईल ती साडी न घेता काळजीपूर्वक साडी निवडली. साडीची घडी शरीराला लावून ड्रेसिंग टेबलासमोर उभं राहून खात्री करून घेतली. मनाचं समाधान झाल्यावरच ती साडी नेसली. तीनदा साडी नेसून तिच्या निऱ्या व्यवस्थित आल्यात का नाही याची खात्री करून घेतली. आपल्या पिंगट सोनेरी लांबसडक केसांची एक सैलसर वेणी घातली. एक गुलाबाचं टप्पोरं फूल केसात खोवलं. चेहऱ्यावरनं हलकेच पावडरचा पफ फिरवला. पावडर सगळीकडे सारख्या प्रमाणात लागली गेलीये याची खात्री करून घेतली. आपला सगळा साजशृंगार आटोपून ती आरशासमोर उभी राहिली. लेमन कलरची साडी आणि त्यावर त्याच रंगाचा ब्लाऊज तिच्या गौर कांतीला विलक्षण खुलून दिसत होता. सैलसर वेणीत खोवलेल्या गुलाबाच्या फुलानं तिच्या चेहऱ्याला एक वेगळीच आकर्षकता आली होती. क्षणभर आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाकडे ती बघतच राहिली. मनोमन स्वतःच्या प्रतिबिंबावर खुश झाली ती. आपलं हे रूप बघायला आता मम्मी डॅडी असते तर त्यांचे चेहरे कसे विस्फारित झाले असते या नुसत्या कल्पनेनं तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. डॅडींनी नाही पण मम्मीनं आपल्याला आज काय विशेष असं नक्कीच विचारलं असतं. सगुणबरोबर आज आपण फिरायला जाणार आहोत हे तिने कोणालाच सांगितलं नव्हतं. का ते नक्की तिलाही सांगता आलं नसतं. कदाचित सांगितल्याप्रमाणे सगुण आला नाही तर आपल्यापेक्षा मम्मी डॅडी जास्त नर्व्हस होतील या भीतीनंही असेल तिने टाळलं होतं सांगायचं. कारण सगुण नक्की येईल याची मनातनं तिलाही खात्री वाटत नव्हती. त्याचा तो काहीसा बेफिकीर, बेपर्वा स्वभाव पहिल्या भेटीतच तिला जाणवला होता. सगळं आवरून होताच तिने कोपऱ्यातली काठी उचलली. काठी हातात घेताच तिला परवा रात्रीचं स्वप्न आठवलं. क्षणभर हातातल्या काठीकडे ती बघत राहिली, मग स्वतःशी हसली आणि बाहेर पडली. कामात असूनही तिचं लक्ष सारखं घड्याळाकडे जात होतं. आजवर असं कधी झालं नव्हतं. एकदा कामात बुडाल्यावर वेळा काळाचं भान तिला राहायचं नाही. लंचची आठवण सुद्धा तिला बिंदा करून द्यायची. पण आज सकाळी ऑफिसमध्ये येताच बिंदा तिच्याकडे बघून उत्स्फूर्तपणे उद्गारली होती, हाय ब्युटिफुल. बिंदा आजवर कधी अशी बोलली नव्हती. पण आज बिंदाच्या त्या उद्गारानं ती मनोमन खुश झाली होती. तिचा आत्मविश्वास वाढला होता. आपण आज फारच क्यूट वगैरे दिसतोय या जाणीवेनं तिच्या शरीरात उत्साह संचारला होता. संध्याकाळी बरोबर 5 वाजता ती ऑफिसमधनं बाहेर पडली. सोहराब अँड सन्सच्या गेट बाहेर येऊन उभी राहिली आणि त्याच वेळी अचानक तिला त्या अदृश्य नजरेची जाणीव झाली. नकळत ती अस्वस्थ झाली. दिवसभर विसरलं गेलेलं मनावरचं दडपण वाढायला लागलं. समोरून येणारी एखादी टॅक्सी थांबवून सरळ घरी निघून जावं असं तिला तीव्रतेनं वाटलं. त्या अदृश्य नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी, त्या नजरेनं आपल्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून आज सकाळीही ती टॅक्सीनंच ऑफिसला आली होती आणि आत्ता पुन्हा दिवसभर मनात जपलेला तिचा सगळा उत्साह ओसरत चालला होता. सगुणचा अजूनही पत्ता नव्हता. खरं म्हणजे तिच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी तिच्या आधी सोहराबच्या गेटबाहेर तिची वाट बघत थांबायला हवं होतं. त्यांनीच तिला निमंत्रण दिलं होतं. स्वतःहून फोन केला होता. भेटायचा आग्रह धरला होता. तिच्यापेक्षा तोच तिला भेटायला जास्त उतावीळ झाला होता आणि असं असताना नकळत तिच्या मनात आलं,
आपण त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करताच आता तो स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी मुद्दामून आपल्याला अशी वाट बघायला लावतोय का काय? का आपल्याला भेटायला यायचंच तो विसरून गेलेला असावा? काही नेम नाही या माणसाचा. भलताच अहंकारी. स्वतःबद्दल अवास्तव कल्पना असाव्यात याच्या. सगुणविषयी तिच्या मनात संताप खदखदायला लागला होता. पण या संतापामागचं कारण आपण त्याला भेटायला किती उत्सुक आहोत हे तिच्या लक्षात येत नव्हतं. आणखीन 5 मिनिटं अशीच सगुणवर संतापण्यात गेली. सगुण येत नव्हता आणि ती अदृश्य नजर तिला स्वस्थताही लाभू देत नव्हती. प्रकर्षानं, अगदी प्रकर्षानं तिला जाणवत होतं 2 डोळे आपल्यावर रोखले गेलेत. ती नजर तिच्या मनाला तीव्रतेनं स्पर्शत होती, पार मनाच्या तळाला जाऊन ओरबडत होती. सुपर्णाच्या अंगावर सरसरून काटा आला. शरीराला कंप सुटला. तळहात घामानं ओले चिक्क झाले होते. त्या ओल्या झालेल्या हातातनं काठी निसटू बघत होती. शेवटी सुपर्णाला तिथे उभं राहणं अगदी अशक्य झालं. आणखी थोडा वेळ जरी आपण इथे उभे राहिलो तरी चक्कर येऊन पडू असं तिला वाटायला लागलं. मग शेवटी तिने मनाशी निश्चय केला की आता थांबण्यात अर्थ नाही, सरळ टॅक्सी करून निघून जायचं. समोरून येणाऱ्या एका टॅक्सीला तिने हात केला. टॅक्सी तिच्यासमोर येऊन थांबली आणि जणू काही इतक्या वेळ तिच्या सहनशक्तीची परीक्षाच घेत असलेला सगुण त्याच टॅक्सीतनं खाली उतरला. हॅलो, त्याने आवाज दिला. सगुणला बघताच तिच्या भोवतीचं इंद्रजाल नाहीसं झालं होतं. त्या अदृश्य नजरेची जाणीव तळापासून पुसली गेली होती. प्रयत्न करूनही ती जाणीव तिला आत्ता होत नव्हती. क्षणात तिच्या मनावरचं सगळं दडपण नाहीसं झालं होतं. सगुण आला. आपली त्या अदृश्य नजरेच्या कचाट्यातनं सुटका झाली. याच आनंदात आपल्याला असं ताटकळत ठेवल्याबद्दल सगुणविषयी मनात उफाळलेला संताप ती विसरून सुद्धा गेली. हॅलो, तिने त्याला रिस्पॉन्स दिला. टॅक्सीचं बिल पेड करून तो तिच्याजवळ आला. चला, तो म्हणाला. ती मुकाट्यानं त्याच्याबरोबर चालायला लागली. काही न बोलता दोघेही व्हीटीच्या दिशेनं फुटपाथवरच्या गर्दीतनं चालत होते. सगुण गप्प होता. तीही काही बोलत नव्हती. सुपर्णाच्या मनात येत होतं, काही बोलण्यापूर्वी सगुण आपल्याला तोलतोय. त्याची उशिरा येण्याची आपल्यावर काय प्रतिक्रिया झाली हे जाणून घेतोय. अर्थात तसा तो काही फारसा उशिरा आला नव्हता. फक्त 10 मिनिटं उशीर झाला होता. पण ती 10 मिनिटं तिथे उभं राहताना आपल्याला कशी 10 युगांसारखी वाटली होती. आणि ती नजर, त्या आठवणीनं सुपर्णाला शहारल्यासारखं झालं. पण आता सगुणबरोबर चालताना त्या नजरेची जाणीवही तिला होत नव्हती. याचा अर्थ आपल्या एकटेपणाच्या भावनेतूनच आपण त्या नजरेची निर्मिती केली असावी का? तसंच असावं. नाहीतर सगुण येताच त्या नजरेची जाणीव आपल्या मनातनं लगेच कशी पुसली गेली असती. हँडलूम हाऊस जवळ येईपर्यंत सुपर्णा अशी आपल्या विचारात गर्क होती. सगुणनंही तिचं मौन तोडण्याचा प्रयत्न केला नव्हता. हा माणूस असाच गप्प राहून चालणार असेल तर याच्याबरोबर फिरण्यात काय मतलब आहे? फक्त त्या नजरेपासून स्वतःचा बचाव एवढाच याचा फायदा. जणू तिच्या मनातले विचार ओळखल्यासारखं सगुणनं पहिल्यांदा आपलं तोंड उघडलं. तिच्याकडे बघत तो म्हणाला, मिस सुपर्णा, तुम्ही माझ्या स्टुडिओत येता का? मला तुमचं एक पोर्ट्रेट बनवायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून माझ्या मनात ही कल्पना घोळतीये. सुपर्णानं त्याच्या बोलण्यावर लगेच आपली काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अच्छा, म्हणजे मघापासनं हेच बोलण्यासाठी हा शब्द शोधत होता तर. आणि केवळ आपलं पोर्ट्रेट बनवण्यासाठीच हा आपल्याला सारखा भेटायचा आग्रह करत होता तर. का हे केवळ निमित्त आहे? आपल्याला भेटण्यासाठी तसंच काहीतरी संयुक्तिक कारण सांगायला हवं म्हणून पुढे केलेलं.
स्वतःचा कमीपणा किंवा मनातला खरा हेतू लपवण्यासाठी माणसं अशी काहीतरी निमित्त पुढं करतात. सगुण तिच्याकडे अपेक्षेनं बघत होता. सुपर्णानं एकदा त्याच्याकडे टक लावून पाहिलं. मग त्याच्या प्रस्तावाला उत्तर देण्याऐवजी तिने त्याला उलट प्रश्न केला. सगुण साहेब, तुम्ही खरोखर स्वतःला उत्कृष्ट चित्रकार समजता का? सुपर्णाच्या बोलण्यात वरवर सहजपणा असला तरी त्यात एक छुपा व्यंगभाव होता. हा ज्या पद्धतीनं आपल्याशी वागतो त्याच पद्धतीनं आपण त्याच्याशी वागायचं. यानं आमंत्रण दिलं आणि आपण लगेच ह्याच्याकडे धावत पळत आलो असं याला वाटता कामा नये. आपल्यातही काही गट्स आहेत हे एकदा त्यालाही समजायला हवं. आपणही त्याच्यासारखं उद्धटासारखं वागू बोलू शकतो हे त्याला कळायला हवं. त्याच्यातल्या खरे खोटेपणाबद्दलची यावरून परीक्षा करता येईल. सुपर्णाकडनं अशा काही प्रश्नाची सगुणला अपेक्षा नव्हती. तिच्या अपेक्षेप्रमाणे क्षणभर तो तिच्या या बोलण्यावर अवाक झाला. मग कमालीच्या शांत स्वरात म्हणाला, हो, मी एक चांगला चित्रकार आहे अशी माझी स्वतःचीच कल्पना आहे. तुम्ही तर प्राचीन वस्तूच्या विशेषज्ञ मानल्या जाता. कोणीतरी इसवी सनापूर्वी बनवलेल्या मूर्त्या, चित्र, जुन्या वस्तूंची फक्त पारख करता, पण मी निर्माता आहे. निर्मिती करणं हे माझं कौशल्य आहे, जीवन आहे. प्राचीन वस्तू बघण्यापेक्षा नवनिर्मितीचा आनंद फार मोठा आहे. मोठ्या चतुराईनं त्यानं सुवर्णानं केलेल्या व्यंगबाणावर तशाच प्रकारचा टोला तिला मारला होता. सुपर्णानंही मनातनं त्याच्या बोलण्याला दाद दिली. किंचित स्मित करत ती म्हणाली, बस, तुम्ही फार मोठे चित्रकार आहात हे मी कबूल करते. चला, मलाही आता तुमच्या नवनिर्मितीची बघण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. सगुणनं लगेच एक टॅक्सी थांबवली. दोघेही सगुणच्या स्टुडिओत आले. भायखळ्याला खटाव मिल जवळ असलेल्या एका जुन्या चाळीवजा इमारतीत सगुणच्या 2 खोल्या होत्या. सगुण म्हणत होता म्हणून त्या खोलीला स्टुडिओ म्हणायचं एवढंच. नाहीतर ती एक 10 बाय 12ची सर्वसाधारण खोली होती. तिलाच त्यांनी स्टुडिओचं रूप दिलं होतं. आतल्या खोलीचा वापर किचन कम बेडरूम म्हणून करण्यात येत असावा. खोलीचं दार उघडताच सिगारेटचा आणि रंगाचा उग्रवास भपकन सुपर्णाच्या नाकात शिरला. त्या वासानं क्षणभर सुपर्णाला गुदमरल्यासारखं झालं. ऑपेरा हाऊस जवळ असलेला तिचा फ्लॅट किती सुंदर होता. आज शिरताच मन कसं प्रसन्न व्हायचं. आणि इथे ही खोली म्हणजे अक्षरशः गोडाऊन वाटत होतं. खोलीत चारी बाजूला रंगांचे शिंतोडे उडाले होते. कॅनव्हास कसे तरी उलटे सुलटे ठेवले होते. अर्धी मुर्दी झालेली चित्र इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेली होती. भिंतीच्या एका बाजूला बांधलेल्या तारेवर धुतलेले आणि मळके कपडे चोळामोळा झालेल्या अवस्थेत लटकत होते. सर्वत्र सिगरेटची राख आणि तुकडे विखुरलेले होते. उष्ट्या चहाचा एक ग्लास स्टूलावर तसाच पडला होता. दुसऱ्या स्टूलावर काही रंगात बुडवलेले तर काही वाळून गेलेले ब्रश पडलेले होते. कोपऱ्यात असलेला एक जुना पुराणा टेबलचा टॉप त्याच्यावर पडलेल्या असंख्य रंगांच्या सुकलेल्या ठिपक्यांनी भरलेला होता. कुठेही स्वच्छता, नीटनेटकेपणा अजिबात दिसत नव्हता. एका दृष्टिक्षेपात सुपर्णानं हे सारं काही टिपलं होतं. सगुण भलताच आळशी किंवा अव्यवस्थित होता. स्टुडिओची ही हालत तर आतल्या खोलीची कल्पनाच न केलेली बरी. या जागेत सगुण कसा राहत असेल याचंच तिला नवल वाटत होतं. इथे नुसतं उभं राहतानाही तिला गुदमरायला होत होतं. हा आहे माझा स्टुडिओ मिस सुपर्णा, तिच्याकडे बघत सगुण म्हणाला. हां, सुपर्णा फक्त हुंकारली. यापेक्षा दुसरं काय बोलणार ती. तुम्हाला माझी पेंटिंग्स बघायची आहेत ना, या, असं म्हणत सगुण पुढे झाला. सुपर्णा त्याच्या मागोमाग पुढे गेली. तो दाखवत असलेली आपली पेंटिंग्स ती बारकाईनं बघत होती आणि सगुणविषयी चित्रकार या नात्यानं तिचा पुरता भ्रमनिरास झालेला होता. सगुण स्वतःला काहीही समजत असो, पण समोरची त्यांनी काढलेली चित्र बघताना सुपर्णा मात्र त्याला फार मोठा चित्रकार वगैरे मानायला तयार नव्हती.
त्याला चित्रकलेचं अंग होतं एवढं फार तर म्हणता आलं असतं. काहीशा उदास रंगात रंगवलेली दृश्यचित्र बघताना तर ते तिला अगदी तीव्रतेनं जाणवायला लागलं. बरीचशी चित्र ही त्याच्या खिडकीतून दिसणाऱ्या समोरच्या रस्त्यावरची वर्दळ दाखवणारी होती. खिडकीतून जी काही दृश्य त्याच्या नजरेला पडायची तीच त्याने आपल्या कॅनव्हासवर उतरवलेली होती. त्यात नाविन्य, वेगळेपण असं काही नव्हतं. स्टँडवर असलेल्या कॅनव्हासवर एक अर्धवट झालेलं चित्र होतं. पिवळट रंगाचं एक छोटंसं घर, घराच्या बाजूला असलेलं दूध सेंटरचं लाकडी खोकं, पुढे असलेल्या 4 रस्ते एकत्र आलेल्या चौकाचा अर्धा भाग, ट्रॅफिक सिग्नल मिळण्यासाठी थांबलेल्या गाड्या, चौकाच्या पलीकडच्या एका कोपऱ्यावर शेंगा विकणारा एक भैया. हे चित्र वाटण्यापेक्षा कॅमेऱ्यानं टिपलेला फोटोग्राफ अधिक वाटत होता. सगुण एक सामान्य चित्रकार आहे याची तिला खात्री पटत चालली होती. विषयाचं नाविन्य किंवा चित्रासाठी विषय निवडण्याचं तंत्र त्याच्याकडे अजिबात दिसत नव्हतं. सुपर्णाची नजर भिंतीच्या कडेला लावलेल्या 4-5 पोर्ट्रेटवर पडली. दृश्यचित्राच्या मानानं ही पोर्ट्रेट्स उजवी वाटत होती. पोर्ट्रेट काढताना त्याचा हात सुरेख फिरत असावा. हाच याचा खरा प्रांत असावा कदाचित. सुपर्णा मोठ्या उत्सुकतेनं आणि बारकाईनं ती पोर्ट्रेट बघत होती. सगळी पोर्ट्रेट कुठल्या तरी मुलीची होती. वेगवेगळ्या वेशभूषा केलेली, वेगवेगळ्या पोजेस घेतलेल्या, चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव दर्शवणारी. एका चित्रात ती काहीशी अर्धनग्न अवस्थेत उभी होती. अंगाभोवती फक्त एक मोठासा टॉवेल लपेटून शरीराला किंचितसा बाग देऊन तिरक्या नजरेनं बघत असलेली. तिच्या अनावृत्त शरीराचे वळसे अगदी रेखीवपणे चितारलेले होते. दोन्ही हातांच्या काखेखालून घट्ट लपेटलेल्या टॉवेलमधून अर्धवट उघडा दिसणारा तिच्या छातीचा फुगीरपणा, मोकळे केस मागे सारण्यासाठी उचललेल्या हाताचा सुडौलपणा, प्रमाणबद्ध मांड्या, गोऱ्या रेखीव पोटऱ्या, स्वच्छ पावलांचं नाजूकपण आणि डोळ्यातली काहीशी मादक आव्हानात्मक नजर. सगळं कसं जिवंत, रसरशीत वाटत होतं. त्या पोर्ट्रेटकडे बघताना एक गोष्ट सुपर्णाच्या लगेचच लक्षात आली की पोर्ट्रेट वेगवेगळी असली तरी त्यातली मॉडेल एकच आहे. सगुणला हीच मॉडेल एवढी का आवडली? सगळे पोर्ट्रेट्स हिने हिचेच का काढले? नकळत सुपर्णाच्या मनात त्या पोर्ट्रेटमधल्या मुलीविषयी असूया निर्माण झाली होती. असं का व्हावं हे तिलाही सांगता आलं नसतं. सगुणकडे बघत तिने विचारलं, ही सगळी पोर्ट्रेट कोणाची आहेत? माझीच. तिच्या प्रश्नातला नेमका रोख न कळून म्हणा किंवा कळूनही न कळल्यासारखं दाखवत म्हणा, सगुण म्हणाला. कुणाची म्हणजे या चित्रातली मुलगी कोण आहे? ही होय, ही ती मोना आहे ही. सगुणनं काहीसं थांबत थांबत उत्तर दिलं. ही तुमची मॉडेल होती? अर्थात, त्याशिवाय मी तिचं पोर्ट्रेट कसं बनवणार? आणि हे टॉवेलमधलं पोर्ट्रेट सुद्धा? सुपर्णानं खात्री करून घेण्यासाठी विचारलं. तेही तिचंच आहे. या पोर्ट्रेटसाठी तिने मला सिटिंग दिलं होतं. तब्बल 3 दिवस, रोज 3-4 तास तिने मला यासाठी सिटिंग दिलं. हे ऐकून सुपर्णा मनातनं काहीशी अस्वस्थ झाली. ही मुलगी अशा अवस्थेत रोज सगुण समोर उभी राहत होती, तेही 5-10 मिनिटं नाही तर 3-4 तास. तिला अशा अवस्थेत बघून सगुणच्या मनात काही नकळत सुपर्णाच्या मनात त्या पोर्ट्रेटकडे बघताना काहीशा विचित्र भावना निर्माण व्हायला लागल्या होत्या. छातीत प्रचंड धडधड सुरू झाली होती. तिची तरल कल्पनाशक्ती नको ती कल्पनाचित्र रंगवायला लागली होती. तिथे अधिक वेळ थांबणं तिला आता अशक्य व्हायला लागलं होतं. सगुण साहेब, आपण आता जरा बाहेर फिरायला गेलो तर? मी तुम्हाला तेच सुचवणार होतो.
माझा स्टुडिओ फक्त तुम्हाला दाखवायचा होता मला, चला ना. सगुणनंही का कोणास ठाऊक तिला आणखीन थांबवण्याचा आग्रह केला नाही. दोघेही सगुणच्या त्या जुनाट इमारतीतनं बाहेर पडले. रस्त्यावर आल्यावर सुपर्णाला एकदम मोकळं मोकळं वाटलं. एखाद्या खोल अंधाऱ्या गुहेतून बाहेर पडल्यावर वाटावं तसं. सगुणसाहेब, ही मोना कोण आहे? कुठे भेटली तुम्हाला ती? समोरच्या डिशमधला पदार्थ खाता खाता बराच वेळ मनात घोळत असलेला प्रश्न शेवटी सुपर्णानं विचारला. सगुणच्या घरातनं बाहेर पडल्यावर चालत चालत दोघं भायखळा स्टेशन रोड जवळ आले होते. तिथून मग सगुणनं टॅक्सी केली होती. वरळी सीफेसला आले होते. मनमुराद भटकले होते. मध्ये मध्ये थांबून बरंच काही सटर फटर खाल्लं होतं. सगुण अगदी मोकळ्या हातानं खर्च करत होता. 2-3दा सुपर्णानं पैसे द्यायचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी सगुणनं तिला अडवलं होतं. सुपर्णा मिसची औपचारिकता टाळत सगुण म्हणाला होता, आज आपल्या मैत्रीचा हा पहिला दिवस आहे, तेव्हा पैसे मीच देणार. तसंही तुम्हाला आमंत्रण मी दिलंय. तुम्ही स्वतःहून मला आमंत्रण द्याल तेव्हा वाटल्यास तुम्ही पैसे द्या. यावर अर्थात सुपर्णाकडे काही उत्तर नव्हतं. पण तेवढ्यातल्या तेवढ्यात सगुण आता आपल्याकडनं आमंत्रणाची अपेक्षा करतोय हे तिच्या लक्षात आलं होतं. मोठ्या चतुराईनं त्यानं अप्रत्यक्षरित्या पुन्हा तिला भेटायचं सुचवलं होतं. सुपर्णानं मनातनं त्याचं कौतुकच केलं होतं. आणि आता ते रेस्टॉरंटमध्ये समोरासमोर बसलेले होते. बराच वेळ मनात घोळत असलेला प्रश्न तिने त्याला विचारला होता. सगुणशी अजून ती म्हणावी तशी मोकळेपणानं बोलली नव्हती, कारण सगुणच्या घरातनं बाहेर पडल्यापासून तिच्या मनात मोनाचेच विचार घोळत होते. तिच्या मनात सारखं येत होतं की सगुणने फक्त मोनाचंच पोर्ट्रेट का काढलं, फक्त तिलाच त्यांनी मॉडेल म्हणून का निवडलं, मोनाचे आणि ह्याचे काही नाजूक संबंध असावेत का? असावेतच, त्याशिवाय ती त्याला तसं सिटिंग देणार नाही. प्रत्येक चित्रकाराचे एखाद्या तरी मॉडेलशी तसे संबंध असतातच, सगुणचेही मोनाशी. आणि त्याच विचारानं मनातल्या मनात ती काहीशी अस्वस्थ झाली होती. मोनाविषयी अधिक जाणून घेण्याची तिला उत्सुकता लागली होती आणि म्हणून शेवटी न राहून तिने त्याला तो प्रश्न विचारला. अचानक सुपर्णानं विचारलेल्या त्या प्रश्नावर क्षणभर सगुण गप्प झाला. मग किंचित हसत म्हणाला, मोना, अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या मॉडेलविषयी विचारताय. हां, ती मुलगी आहे, मोठी देखणी आहे पोरगी, पण तुमच्या इतके नाही. तिचे डोळे तुमच्यासारखे मोठे काळेभोर आहेत, पण तुमच्या डोळ्यात जो एक प्रकारचा भावस्पर्शीपणा, एक प्रकारचा अथांगपणा आहे ना, तो तिच्या डोळ्यात नाही. तिचे केस काळेभोर आहेत, मुलायम आहेत, पण तुमच्या पिंगट सोनेरी केसांची सर त्यांना नाही आहे. शिवाय तुमच्या इतकी ती बुद्धिमानही नाही आहे. बस एक देखणी पण सर्वसामान्य तरुणी आहे ती. मोनाचा विषय टाळण्यासाठी हा मुद्दामून तिच्याशी आपली तुलना करून आपल्याला वरचढ ठरवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सौंदर्याच्या स्तुतीनं आपण हरखून जाऊ असं याला वाटतंय. हा सगुण खरोखर हुशार आहे. हुशार आहे का पोचलेला आहे हा? स्त्रियांचा मार्गबिंदू यांनी बरोबर ओळखलाय. आपल्या सौंदर्याची स्तुती कोणाला आवडत नाही. आणि त्यातूनही अशी स्तुती करणारा पुरुष तरुण देखणा असेल तर ती स्त्री लगेच पाघळते. आपण नेमकं काय बोलत होतो, काय विचारत होतो तेच ती विसरून जाते आणि हुशार पुरुष नेमका त्याचा फायदा घेतो. सगुणही आता आपल्यावर तोच प्रयोग करू बघतोय. पण सगुणसाहेब, सुपर्णाला तुम्ही अजून ओळखलेलं दिसत नाही. एवढ्या सहजासहजी पाघळणाऱ्यातली ती नाही. सुपर्णा मनातल्या मनात हसली. चेहरा सहज ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, ती कशी आहे ते मी पाहिलंय. तिच्या सौंदर्याचे हे सगळे बारकावे तुम्ही फार छानपैकी तिच्या चित्रात दाखवलेत. ती मुलगी आहे हेही तिच्या चित्रावरनं माझ्या लक्षात आलंय. मी विचारलंय की मी असं विचारतेय तुम्हाला की ती तुम्हाला कुठे भेटली.
ती तुमची मॉडेल कशी झाली? सुपर्णानं चेहरा अगदी सहज ठेवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी तिच्या बोलण्यातलं नकळतपणे प्रकट होणारी असूया सगुणच्या लक्षात आली होती. तिची विचारण्याची पद्धतही काहीशी कुत्सित अशी होती. सगुण मनातल्या मनात हसला. सुपर्णा हुशार आहे, सुंदर आहे, बुद्धिमान आहे. इतर सर्वसामान्य स्त्रियांच्यात असतील त्यापेक्षा कणभर जास्तच गुण तिच्यात आहेत. पण हे सगळं असूनही शेवटी ती एक स्त्री आहे. सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे दुसऱ्या स्त्रीविषयी वाटणारा मत्सर, असूया हिच्यातही आहे, फक्त तो व्यक्त करण्याची संधी हिला अद्यापपर्यंत कधी मिळालेली नसावी. कारण हिने अजून कधी कोणावर प्रेमच केलेलं नाही. तसं प्रेम करण्यासाठी आवश्यक असणारा पुरुष हिच्या आयुष्यात अद्यापपर्यंत आलेला नसावा. सगुणनं क्षणभर टक लावून सुपर्णाकडे बघितलं आणि मग म्हणाला, मी एक कलाकार आहे हे तुम्ही विसरताय सुपर्णा. मला मॉडेल म्हणून एक मुलगी हवी होती. एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीला मी तसं सांगितलं, त्यांनी मोनाला माझ्याकडे पाठवलं, बस. सगुण खोटं बोलतोय, चक्क थाप मारतोय हे सुपर्णाच्या लक्षात आलं. पण त्यावर त्याला अधिक काही छेडावंसं बोलावंसं तिला नाही वाटलं. त्याची आणि आपली खऱ्या अर्थानं ही पहिलीच भेट आहे. लगेच त्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही विचारणं, बोलणं प्रशस्त नाही, तसा आपल्याला काही अधिकार नाही. म्हणूनच इच्छा असूनही सुपर्णा सगुणच्या बोलण्यावर काही बोलली नाही. मुकाट्यानं डिशमधले पदार्थ संपवत राहिली. सगुणच्या मनात मात्र आता वेगळे विचार येत होते. सुपर्णाच्या मनात आपल्याविषयी काही वेगळी भावना निर्माण झाली आहे. मोनाच्या विषयी ती ज्या उत्सुकतेनं विचारत होती यावरून हेच स्पष्ट होत होतं, मग आता आपणही ही संधी सोडता कामा नये. कदाचित हीच मुलगी आपल्याला फार मोठा चित्रकार बनवण्यात सहाय्यक ठरू शकेल, फक्त त्यासाठी आपल्याला हिच्याशी फार सांभाळून वागलं पाहिजे. हिला आवश्यकतेपेक्षा जास्त सहानुभूती दाखवता कामा नये, तसंच अवाजवी महत्त्वसुद्धा देता कामा नये. आजवर हिला भेटलेल्या पुरुषांपेक्षा आपलं वेगळेपण हिच्या मनावर ठसवलं पाहिजे. खाऊन झाल्यावर दोघेही रेस्टॉरंटच्या बाहेर पडले. रस्त्यावर येताच सगुण म्हणाला, सुपर्णा, मी तुमच्या पुढचा मिस केव्हाच काढलाय. आता तुम्ही आणि साहेब ही औपचारिकता काढून टाकली तर आपण आता मित्र आहोत. तेव्हा एकमेकांना सरळ नावानंच हाक मारण्याची कल्पना कशी काय वाटतेय? माझी काहीच हरकत नाहीये. सगुणचा प्रस्ताव सुपर्णालाही मनातनं आवडला. 10-12 पावलं चालल्यावर अचानक सगुणनं विचारलं, सुपर्णा, तू नेहमी नेहमी ही काठी घेऊन का चालतेस? सुपर्णा एकदम जागच्या जागी उभी राहिली. कोणीतरी आपल्या वर्मावर आघात केल्यासारखा तिचा चेहरा पांढरा फटक पडला. शरीरातलं सगळं रक्त एका जागी गोठल्यासारखं झालं. हातापायांना कंप सुटला. सगुणनं तिच्याकडे बघितलं. तिची अवस्था त्याच्या लक्षात आली. पण त्यावर सॉरी वगैरे न म्हणता तो काहीसा हसून म्हणाला, तुझी ही काठी एखाद्या सुंदर पेंटिंगवर मध्येच रंगाचा एखादा अनावश्यक डाग पडावा तशी तुझ्या सौंदर्याला बाधा आणतीये असं मला वाटतं. तुला नाही का वाटत तसं? सगुणनं मध्येच आपल्या पायाचा विषय काढल्यामुळे सुपर्णा संतापली होती. काहीशा चढ्या स्वरात ती म्हणाली, सगुण, तुला माझ्या व्यंगावर बोट ठेवण्यात कसला आसुरी आनंद मिळतोय का? केवळ तेवढ्यासाठी तू मला बोलवलंयस का? अगं, पण मी यात वाईट काय बोललो? सगुणनं अगदी भावडा चेहरा करत म्हटलं, हेही आता मीच सांगायचं का? तुला माहिती आहे माझा एक पाय पोलिओमुळे निकामी झालाय. काठीचा आधार घेतल्याशिवाय मी चालू शकत नाही आणि हे माहिती असून सुद्धा तू. पण सुपर्णा जेवढी चिडली होती तेवढाच सगुण शांत होता. त्याच शांतपणानं तो म्हणाला, तुझा एक पाय निकामी आहे याची मला कल्पना आहे, पण काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता न येण्या इतका तो निकामी आहे असं नाही वाटत मला. तू तसा कधी प्रयत्न करून पाहिलायस का? नाही. खाली मान घालत सुपर्णानं प्रामाणिकपणे कबुली दिली.
पण माझ्या पायाबद्दल कोणी बोललेलं मला नाही आवडत. तुला आवडो न आवडो, पण जे आहे ते सत्य डावलणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं तुलाही शक्य नाहीये. माझं तर स्पष्ट मत आहे की हातात काठी घेऊन तू लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेयस. आपल्या अपंगपणाचं प्रदर्शन करण्याची तुला सवय झाली आहे, म्हणूनच काठीशिवाय चालायचा तू कधी प्रयत्नच करून पाहिला नाहीस. सगुणनं तिच्यावर केलेल्या त्या आरोपावर सुपर्णा क्षणभर अवाक झाली. असा विचार तर कधी चुकून सुद्धा तिच्या मनात आलेला नव्हता. अशा सहानुभूतीचा, दयेचा तिला विलक्षण तिटकारा होता. प्रदर्शन वगैरे करायची गोष्ट लांब राहिली. पण हे सगळं याला सांगण्यात अर्थ काय? आणि सांगून उपयोग तरी काय? हा स्वतःचंच म्हणणं खरं करणार, त्यावर आणखीन काही टीका टिप्पणी करणार, त्यापेक्षा न बोलणं सोयीस्कर. सुपर्णा काही न बोलता चालायला लागली. रस्ता ओलांडताना नकळत सगुणनं तिचा दंड धरला. सुपर्णाच्या मनात आलं त्याचा हात झटकून टाकावा. मला तुझ्या आधाराची गरज नाही, स्पष्टपणे सांगावं. पण यापैकी तिने काहीच केलं नाही. सगुणची ती मजबूत पकड, त्याच्या हाताचा तो स्पर्श मनातनं तिलाही हवा हवासा वाटला होता. रस्ता ओलांडल्यावर सगुणनं तिचा दंड सोडला आणि तिचा हात आपल्या हातात घेतला. सुपर्णानं कसलाही विरोध केला नाही. मुकाट्यानं ती त्याच्याबरोबर चालत राहिली. सगुणच्या त्या कडवट लागट बोलण्यावर मनातनं ती काहीशी नाराज झाली असली तरी त्याच्या बोलण्याचा ती मनातनं विचार करत होती. तिच्याविषयी सहानुभूती बाळगणारे, तिच्या अपंगपणाकडे बघून तिच्याशी हळुवारपणे वागण्याचा प्रयत्न करणारे आजवर तिला खूप भेटले होते. रुस्तम, सोहराब अंकल, बिंदा, शमा एवढंच नाही तर मम्मी डॅडीही तिला, तिच्या भावनांना जपण्याचा अगदी कसोशीनं प्रयत्न करायचे. ती दुखावली जाईल, नर्वस होईल म्हणून अगदी ठरवून टाकल्याप्रमाणे ते कधी तिच्या पायाचा विषय तिच्यासमोर काढायचे नाहीत. पण त्यामुळे सुपर्णाला सतत आपल्या व्यंगाची जाणीव होत राहायची. आपण अपंग असल्यामुळे सगळेजण आपल्याला सांभाळून घेतलात, आपल्या कलाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात, हे तिच्या लक्षात यायचं. परिणामी ही अपंगपणाची जाणीव सतत तिच्या मनात ताजी असायची, तिला सलत राहायची. कधीकधी एखादी गोष्ट स्पष्टपणे न बोलल्यामुळे त्या गोष्टीची तीव्रता अधिकच वाढते, त्या तीव्रतेची धार आणखीन टोकदार होते. पण सतत त्या गोष्टीचा उच्चार केल्यावर ही धार बोथट होते, निदान मनाला रक्तबंबाळ करण्याइतकी तीक्ष्ण तरी राहत नाही. सगुणही ही धार बोथट करण्यासाठी आपल्या व्यंगाचा सतत उल्लेख करत असावा का? तसं असेल तर तो हे आपल्या भल्यासाठी करतोय असं म्हणायला पाहिजे. नकळत त्या विचारानं सगुणवरचा तिचा राग ओसरत चालला होता. त्याच्याविषयी नकळत तिच्या मनात आपलेपणाची, जवळिकीची भावना निर्माण होऊ बघत होती. आपला नाजूक गोरापान हात तिने त्याच्या हातात गुंतवून ठेवलेला होता. श्रोते हो, हा होता कठपुतळी या सुरेश वैद्य लिखित कादंबरीचा 5वा भाग, 6वा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर आत्ता वरती उजव्या हाताला माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा, त्या फोटोला स्पर्श करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्या 6व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.